नमस्कार, आज बनवूया आपण कैरीचं मस्त थंडगार असं पन्ह। हे कैरीचं पन्ह एकदा उन्हाळ्यात पिऊन तरी पहा, हे मस्त थंडगार तर वाटतंच, त्याबरोबरच हे एनर्जी बूस्टरचं सुद्धा काम करतं। चला तर मग पटकन कैऱ्या आणा आणि 2-3 महिने टिकल असं मस्त पन्ह्याचं मिश्रण तयार करून ठेवा, म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हे पन्ह पिऊ शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। पन्ह तयार करण्यासाठी मी या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत, तर तुम्ही जास्त सुद्धा घेऊ शकता। कैऱ्या जरा आपल्या टणक पाहिजेत, जास्त लूज नको आहेत। तर चला आपण सुरुवात करू। आता मी या कैऱ्या साल कटरनी सालून घेणार आहे। त्याआधी आपण कैरीच्या देठाच्या साईडचा जो भाग आहे ना, तो थोडासा काढून टाकूया आणि मग दोन्ही कैऱ्यांच्या साली काढून घेऊया। हे पहा, दोन्ही कैऱ्यांच्या साली मी काढून घेतलेल्या आहेत। आता आपण या कैऱ्या कट करून घेऊयात। कैऱ्या कट करून उकडून घेतल्या ना की मग आपलं काम सोपं होतं। त्यामधली कोय आपण काढून टाकूया। दोन्ही कैऱ्यांचे आपण तुकडे करून घेऊ। हे पहा, आपण दोन्ही कैऱ्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण हे तुकडे उकडून घेऊयात। एक डबा घ्यायचा किंवा तुमच्या कुकरमध्ये छोटं पातेलं बसत असेल तर ते घ्यायचं। त्यामध्ये या कैऱ्यांचे तुकडे टाकून घ्यायचे आणि कुकरमध्ये हे उकडून घ्यायचे। तर त्यासाठी मी हा कुकर घेतलाय। सुरुवातीला गॅसची हीट फुल ठेवायची आहे। यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचंय। कुकरचं स्टँड ठेवून घेऊ आता। त्यानंतर यावर आपण डबा ठेवून घेऊया। डबा ठेवल्यानंतर लगेच कुकरचं झाकण लावून घ्यायचंय आणि लो हीटवरती एक शिट्टी काढून घ्यायची आहे। ही पहा, कैरी मस्त उकडली गेली आहे, छान शिजली आहे। कोळीच्या साईडचे जे थोडंसं आवरण आहे ते यामध्ये आहे, तर आपण ते काढून टाकू। कैरी आधी थोडीशी थंड होऊ द्यायची आणि मग ते काढून घ्यायचं। अशाच प्रकारे आपण जेवढं यामध्ये कोळीचं आवरण आहे ते काढून टाकूया। आता आपण हा गर मोजून घेऊ। तर हा कैरीचा गर 1 वाटी भरलेला आहे आणि मी घेतलेल्या कैऱ्या आंबट नाही आहेत, तर त्यानुसार मी गूळ वापरणार आहे। तर 1 वाटी कैरीच्या गरासाठी मी 1 वाटी गूळ वापरणार आहे। तर गूळ मी खिसून घेणार आहे। गूळ खिसायला वेळ पण लागत नाही आणि लवकर विरघळला जातो। तुम्हाला पन्ह थोडंसं गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गूळ सुद्धा टाकू शकता। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण गर काढून घेतलेला आहे। आता आपण हा गूळ सुद्धा टाकून घेऊ। तर मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। तुमच्याकडील कैरी आंबट आहे किंवा नाही यावरून तुम्ही गूळ टाकू शकता। कैरी आंबट असेल तर तुम्ही 1 वाटी गरासाठी 2 वाटी गूळ टाकून घ्या। आता आपण यामध्ये टाकूया पाव चमचा विलायची पावडर। हे आता आपण मिक्सरला फिरवून घेऊ। हे पहा, एकदम मस्त झालेलं आहे आपलं मिश्रण। आता आपलं हे मिश्रण पन्ह बनवण्यासाठी रेडी आहे। मिक्सरला हे फिरवताना जास्त वेळ सुद्धा फिरवायचं नाहीये। हे मिश्रण आता आपण या बाउलमध्ये काढून घेऊ। विशेष म्हणजे हे मिश्रण 2 ते 3 महिने व्यवस्थित टिकतं। तर फक्त एक काळजी घ्यायची, हे हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचं आणि ते फ्रीजमध्ये ठेवायचं। जेव्हा हवं तेव्हा तुम्ही त्याचं पन्ह तयार करू शकता। चला आता आपण मस्त पन्ह तयार करून घेऊ। त्यासाठी मी हे 2 ग्लास घेतलेले आहेत। त्यामध्ये थंडगार बर्फ टाकून घ्यायचा आहे। बर्फ असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालेल। पन्ह बनवण्यासाठी आपण जे मिश्रण बनवले त्याचे 2 चमचे एका ग्लासमध्ये टाकून घ्यायचे आहेत। फुल चमचे घ्यायचेत। ग्लास मोठा असेल तर 2.5 ते 3 चमचे एका ग्लासमध्ये तुम्ही टाकू शकता। यामध्ये आता थंडगार पाणी टाकून घ्यायचे। यामध्ये आता आपण चिमूटभर मीठ टाकून घेऊ। चमच्याने आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचे। हे पहा, पन्ह आपलं एकदम मस्त तयार झालेलं आहे। असं मिश्रण एकदा तयार करून ठेवलं की तुम्ही हवा तेव्हा पन्ह तयार करू शकता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।